विचाराचं एक उद्घाटन केलं असे आदरणीय हरिभक्तपरायण श्यामसुंदरजी आणि हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी. मी अध्यक्षीय निवेदन करताना अध्यक्षाच्या निवेदनाच्या शिस्तीत सुरुवातीला आधीच्या वक्त्यांचा त्यांनी मांडलेल्या विचाराचा उहापोह करायचा असतो, पण या कार्यक्रमाचं संचालन करणाऱ्या आदरणीय आरतीताईंनी ते काम केलं आहे. मी त्यांचे आभार मानतो आणि मला जे बोलायचं होतं ते त्यांनी बोलल्यामुळे माझं अर्ध काम त्यांनी केलेलं आहे, पण अध्यक्ष समारोपाचा अर्ध काम मात्र मला निश्चितपणे करायचं आहे. श्रद्धा, अश्रद्धा आणि अंधश्रद्धा असे 3 शब्द आपण सतत ऐकतो आणि संत साहित्यातल्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या उद्धरणातून आपण हे तपासलं. जसं आपण आपल्या गीतात म्हटलं की आम्ही काही विचारबीज पेरणार आहोत, तशी काही विचारबीज माझ्या अध्यक्षीय निवेदनातून मांडावीत अशी माझी इच्छा आहे. ज्याला प्रस्थानत्रयी असं म्हटलं जातं ते म्हणजे ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता. या 3ही आधार ग्रंथांमध्ये कुठेही अंधश्रद्धा नाही. ही सगळी विज्ञाननिष्ठ अशी मांडणी आहे. वेदामध्ये देवाची नव्हे तर विज्ञानसिद्ध अशा पंचमहाभूतांची स्तवनं आहेत. उपनिषद सातत्यानं विज्ञानाचा आग्रह धरतात आणि नीतीचा विचार मांडतात. हा नीतीचा विचार माणसाला जगण्याचा आधार देतो. छांदोग्य उपनिषद नावाचं उपनिषद असं म्हणतं की माणसाच्या जगण्याचं रहस्य काय आहे आणि त्याच्या मरणाचं मर्म काय आहे हे कुठल्याही अंधश्रद्धेच्या तालमीत शिकवलं जात नाही. आणि त्यामुळे गीतेच्या तर 7व्या अध्यायाचं नावच मुळात ज्ञान विज्ञान योग असं आहे. ज्ञान विज्ञान योग असं अध्यायाचं शीर्षक देणारी गीता विज्ञानाला अभिवादन करते असं ज्यावेळेला आपल्याला दिसतं, त्यावेळेला 2ऱ्या अध्यायातले 62 आणि 63 जे श्लोक आहेत ते मानवाच्या अधपतनाची चर्चा करणारे आहेत. संगात संजयते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिर्नंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. अतिशय वैज्ञानिक पद्धतीने ही सगळी मांडणी आहे भगवद्गीतेतली. ज्या भगवद्गीतेला आपण शिरावर घेतो असं या विचाराचा विरोध करणारी माणसं म्हणत असतात. गीतेमध्ये दैवी आणि आसुरी संपत्तीचा विचार मांडलेला आहे आणि गीता कर्मयोगाची कास धरते, कर्मकांडाचा विरोध करते. गीतेने समदर्शनाचा आग्रह धरलेला आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः, म्हणजे सगळ्या प्राणी मात्रांमध्ये माझा अंश आहे असं भगवंतांनी सांगितलं आहे. मग सगळ्या प्राणी मात्रांमध्ये असेल, मग तू छोटा आणि मी मोठा असं कसं म्हणता येईल? तू शूद्र आणि मी अमुक असं कसं म्हणता येईल? तू मोठा आणि मी छोटा असं कसं ऐकून घेता येईल? गीतेने सांगितलेलं आहे. त्यामुळे गीता असं म्हणते की सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञानपोहनंच, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये मी नांदतो. मग याला चांडाळ कसं म्हणता येईल, याला शूद्र कसं म्हणता येईल? हा नीतीचा विचार भगवद्गीता मांडते. पुराणांकडे वळलो, ज्या पुराणांच्या आधारे अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये काम चाललेलं आहे, त्या पुराणाचा सारांश काय असं व्यासांनीच एकदा विचारलं. ज्यांनी 18 पुराणं लिहिलीत ते व्यास असं म्हणाले, 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्, म्हणजे 18 पुराणांमध्ये मला 2च गोष्टी सांगायच्या आहेत. परोपकाराय पुण्याय पापाय च परपीडनम, दुसऱ्यावर उपकार करण्यासारखं पुण्य नाही आणि दुसऱ्याचा अपकार करण्यासारखं पातक दुसरं नाही. नीतीचा विचार आहे, जगण्याचा विचार आहे, जगून दाखवण्याचा विचार आहे.
याच्यामध्ये कुठल्या पद्धतीची अंधश्रद्धा आहे हे एकदा आपण विरोध करणाऱ्या लोकांना विचारलं पाहिजे. सगळ्यात मोठी क्रांती संतांनी जर कुठली केली असेल तर ती म्हणजे संस्कृत भाषा नाकारून लोकभाषेचा आदर केला. संस्कृत भाषेला नाकारणं सोपं नव्हतं. सगळे तत्वचिंतक संस्कृत भाषेत बोलतात. द्वैतवाद, अद्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद, द्वैताद्वैतवाद, शुद्धाद्वैतवाद सगळे वाद संस्कृतमध्ये. सगळे तत्वचिंतक आणि आचार्य आपापल्या प्रदेशातल्या भाषा सोडून संस्कृतमध्ये बोलतात आणि सगळे संत संस्कृत सोडून लोकभाषेत बोलतात. हे वेदापासून लोकापर्यंत जी परंपरा आहे ही परंपरा आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलनामधून कळते. कारण आपण विज्ञान, निर्भयता आणि नीती हा अंधश्रद्धेचा मूलमंत्र मानतो. माणूस त्याच वेळेला निर्भय होतो ज्या वेळेला त्याचं मागणं संपून जातं. जोपर्यंत तुम्ही मागत राहाल तोपर्यंत तुम्ही निर्भय होऊ शकत नाही. तुम्ही हक्क मागितला, मागायचा नसतो, मिळवायचा असतो. तुम्ही अधिकार मागितला, मागवायचा नसतो, मिळवायचा असतो. या चंद्रानं काही कुठे ऍप्लिकेशन केलं नाही की मी इथे येऊ का तुमच्या डोक्यावर आनंद द्यायला. आला तो. ही निर्भयता कशातून येते? आणि स्वर्गाचा किंवा परलोकाचा विचार नाही. आदरणीय श्याम सुंदरजींनी सगळी उदाहरणं दिलीत तुकोबांची. तुकोबा तर म्हणाले की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आम्हाला सुखपूर्वक गर्भवासी द्या, आम्हाला नकोय तुमचा स्वर्ग. आणि एकदा नारदानं देवाला विचारलं की तू स्वर्गात राहतो, वैकुंठात राहतो असं आम्ही ऐकतो, तुझा नक्की पत्ता काय? देव म्हणाला नाहम वसामी वैकुंठे. मी वैकुंठात राहत नाही. योगिनाम हृदयेपि नहा. मी योग्यांच्या अंतःकरणातही राहत नाही. म्हणजे अरे मोठ्या जागा तर गेल्या, आता तू राहतोस कुठे? म्हटलं मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. म्हणजे या ठिकाणी देव नक्की उभा असला पाहिजे ज्याने ही सगळी विचार चर्चा शांत चित्तानं ऐकली आहे. या ठिकाणी तो उभा राहतो. आणि ज्ञानोबांना ज्या वेळेला ज्ञाती बहिष्कृत केलं गेलं त्याच्या आधी 7व्या शतकाच्या पहाटेला शंकराचार्यांना याच कारणासाठी ज्ञाती बहिष्कृत केलं गेलं होतं. हेच कारण संन्याशाचं लेकरू. आणि हा तर खुद्द संन्याशी आणि आईच्या औरदुदेहिकासाठी आला. ती कथा मोठी रमणीय आहे पण ती मी सांगणार नाही. मला सांगायचा मुद्दा असा आहे की ज्ञानोबांच्या विरुद्ध एवढी तक्रार काय होती? ज्ञानोबा म्हणाले वेद कृपणू जाहला त्रैवर्णिकांच्या कानी लागला. वेद कंजूष झालाय, तीर वर्णिकांच्याच कानाशी बोलतो. मग चतुर्वर्णिकांनी कुठे जावं? स्त्रियांनी कुठे जावं? आणखी महाराज म्हणजे त्या पद्धतीच्या स्त्रियांचा तर विचारच नाहीये. स्त्रियांचाच मुख्यतः विचार आहे. ज्ञानोबा हे परंपरेला आव्हान करत होते. ज्ञानोबा हे स्वार्थाचे अड्डे उद्ध्वस्त करत होते. आणि म्हणून तुकोबा म्हणाले की मानियले नाही बहुमत. आम्ही बहुमताची चिंताच करत नाही. महाराष्ट्र सरकारने तुकोबाची कविता छापली, फुल्या फुल्या टाकायला लागल्या. आजही तुकाराम जसाच्या तसा आपल्याला स्वीकारता येत नाही. आणि चक्रधर स्वामींच्या काळामधली खानदेशातली औसा तिला कोण विसरेल? आणि गुजरातची गंगूबेन, हिंदी साहित्यातल्या दयाबाई आणि सहजोबाई, महाराष्ट्रातल्या सगळ्या संत कवयित्रींची नावं सरांनी घेतलीत. या सगळ्या शेडी थापणाऱ्या, शेतात राबणाऱ्या, कष्ट उपसणाऱ्या बायका आहेत. याच्यातली एकही पदवीधर नाही, कॉर्पोरेट तर मुळेच नाही. जनाबाईंनी शेणी थापल्या, गोवऱ्या थापल्या, भांडी घासली आणि सगळ्या तथाकथित पद्धतीनं अशिक्षित अशा आहेत. मग त्यांचं आपल्याला सुशिक्षितांना थोडं समजून घेतलं पाहिजे. आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे की मीराबाई जोहर करत नाही किंवा सती जात नाही.
मग मीराबाईचा काय गुन्हा आहे की तिला विष आणि विषधर पाठवले जातात? तिचा गुन्हा असा आहे की ते रैदासाच्या सोबत जाऊन बसले. संत रैदासांची ती शिष्या झाली. कारण रैदास ज्या वर्तुळातून येत होते ना, ते वर्तुळ समाजाला मान्य नव्हतं. तिथे जाऊन बसली आणि मीराबाई असं म्हणाले की संतन ढिग बैठ बैठ लोक लाज खोई. संतांच्या सोबत बसून आम्ही लोकलज्जा सोडून दिली हो. जे पदर ढाळीची जी गोष्ट महाराष्ट्रात आली, ती राजस्थानामध्ये जिथे आजही सतीचं मंदिर होतं, त्या ठिकाणी मीराबाई सती जात नाही. मग मीरा कृष्णाच्या मूर्तीत कशी सामावू शकते? कानोपात्रेचं झाड कसं होऊ शकतं? कोणत्याही वैज्ञानिक पद्धतीला मान्य नसणाऱ्या गोष्टी या सातत्यानं कशा सांगितल्या जातात, याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की एकनाथांचा काय गुन्हा होता. एकनाथांची परंपरेची मुळं खणून काढलीत. तिकडे गुजरातेमध्ये नरसिंह मेहता नावाचा संत होता, त्यांनी हरिजनवाड्यात जाऊन कीर्तनं केलीत. बहिष्कार त्याच्यावर. महाराजांनी महात्मा गांधींचा उल्लेख केला. मला आपल्याला हे सांगायला पाहिजे की महात्मा गांधींच्या आश्रमामध्ये देव नव्हता, मूर्तीपूजा नव्हती, फोटो नव्हता, ज्योतिषांना मज्जाव होता, भगव्या वस्त्रधारींना प्रवेश नव्हता. 4 आश्रम झाले गांधींचे. 2 दक्षिण आफ्रिकेत झाले, फिनिक्स आणि टॉल्स्टॉयचा आश्रम, आणि भारतामध्ये 2, तशी 3-4 आश्रम छोटी छोटी म्हटली तर, पण कुठेही भगव्या वस्त्रधारींना प्रवेश नव्हता. इतकंच नव्हे, एका कार्यकर्त्याने सांगितलं की मी भगवान नेसून येतो, पण तुम्ही सांगाल ते करीन. म्हणजे नाही, आधी कपडे बदलले. गांधींनी गांधी टोपी दिली सगळ्यांना. कशासाठी दिली? त्याचं कारण असं होतं की आपल्याकडे सगळ्या जातीतले लोक, क्षमा करा जातीतले म्हणतोय मी, त्यांच्या शिरस्त्राणावरून ओळखले जात. मंदिल कोणी बांधायचा, फेटा कोणी बांधायचा, पटका कोणी बांधायचा, हे अमक्या जातीचं आहे. गांधी म्हणला संपवायचं असेल तर एक टोपी घ्या डोक्यावर, हे सगळं टाळा, हे सगळं टाका. आणि मला आपल्याला सांगायलाही खूप आनंद होतोय की ज्या महात्मा गांधींचा सरांनी उल्लेख केला, त्या महात्मा गांधींचे संत सांगाती असं माझं एक पुस्तक आहे, 2 खंडात छापलेलं. त्याच्या पहिल्या खंडाला प्रधान सरांची प्रस्तावना, आम्ही मास्तर म्हणतो, प्रधान मास्तरांची प्रस्तावना आहे, आणि दुसऱ्या खंडाला डॉक्टर दाभोळकरांची प्रस्तावना आहे. बरं, एकनाथच असं सांगत होते असं नाही, चोखोबाज असं सांगत होता असं नाही, सोयराबाईच सांगत होते असं नाही, बंकच सांगत होता असं नाही. रामदास म्हणाले, आईसे कैसे रे सोवळे, शिवता होतसे ओवळे. सोवळं कसं काय म्हणणार? स्पर्श केला की ओळख कसं काय होतं? एक समाज कसा उभा राहील याची चिंता संतांनी केली, आणि एक आत्मप्रत्ययी, समाज सन्मुख, जीवननिष्ठ आणि प्रयोगशील असा माणूस घडावा, ही त्यांची प्रयोगशाळा होती. हे काम करत असताना आपल्याला या सगळ्या व्यवस्थेतली सालपट काढायला लागतील, यातला गर शोधायला लागेल, दलाल हटवावे लागतील. त्यांचा उल्लेख आदरणीय श्याम सुंदरजींनी केला, तो काय मी पुन्हा रिपीट करत नाही. पण ज्या ज्या लोकांचे आर्थिक स्वार्थ गुंतलेले आहेत, त्या लोकांना बाजूला करणं म्हणजे ही एक केवळ सामाजिक क्रांती नव्हे, ही आर्थिक क्रांती पण आहे, ही नैतिक क्रांती पण आहे. काळानुरूप धर्म सांगावा लागेल. बदलत्या काळानुसार विज्ञान बदलतं आहे, बदलत्या काळानुसार धर्माचं स्वरूपही बदलावं लागेल. गांधींनी नेहमी धर्माची व्याख्या नीती अशी केलेली आहे, आणि ते अंधश्रद्धा निर्मूलनाच्या सूत्रामध्ये आहे, नीती. नीतीने माणूस ओळखला जातो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे सगळं अंधार झाला, अंधार खूप झाला, हे सगळं आपण म्हणतो. अंधाराच्या विरुद्धची लढाई ही कुठल्याही लाठ्याकाठ्याने होत नसते, तलवार बंदुकीनं होत नसते.
ही लढाई एक छोट्याशा दिवलीनं होत असते, एका पणतीनं होत असते, एका मेणबत्तीनं होत असते. कारण अंधार म्हणजे प्रकाशाचं अनस्तित्व. प्रकाश आला म्हणजे अंधार नाहीच आहे, अंधाराचं अस्तित्वच नाही आहे, पण प्रकाश येत नाही. यासाठी आपण संत साहित्याचा दिवा हातात घेऊया. माझा तर उलट असा आग्रह आहे की सातत्यानं संत साहित्याचा विचार झाला पाहिजे. अनेकदा असं होतं, आपण अगदी गाडगे बाबा तुकडोजींपर्यंत येऊया. अमरावती विद्यापीठाचं विद्यापीठ गीत काय आहे? जे साने गुरुजी म्हणत होते, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, तसं ते म्हणतात आपल्या गीतामधून. मानव धर्माची विकास यात्रा कशी चालेल हे ते सांगतात. मला असं वाटतं की धर्म म्हणजे एथिक्स, अर्थ म्हणजे सिक्युरिटी, काम म्हणजे प्लेजर आणि मोक्ष म्हणजे लिबरेशन. वैकुंठ नावाची कुठली जागा नाहीये. वैकुंठ म्हणजे कुंठा जिथे नाही ती भूमी म्हणजे वैकुंठ. अ प्लेस विदाउट अ कॉम्प्लेक्स इज वैकुंठ. त्याचा अर्थ आहे वैकुंठ म्हणजे काय? जिथे कुंठा नाही ते वैकुंठ. मग त्यांच्याच भाषेमध्ये त्यांना हे सांगता यायला हवं. त्यांच्या भाषेचा नकार करू नका, त्यांच्या भाषेचा अभेर करू नका. गांधींनी असं केलं नाही. त्यांनी जेल जाण्याला जेल यात्रा म्हटलं, जाहीर सभेला प्रार्थना सभा म्हटलं, सूत कताईला सूत्रयज्ञ म्हटलं. शब्द तेच घेतले, अर्थ नवा दिला. वेदातला अर्थ ज्ञानोबांनी नवा दिला, तुकोबांनी नवा दिला, चोखोबांनी नवा दिला, सोयराबाईंनी नवा दिला. अर्थ घेतला पण आपल्या कालानुरूप दिला. त्यामुळे एक सश्रद्ध परंपरा कशी जोपासता येईल. आणि मला खूप आनंद वाटला या ठिकाणी येऊन की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर भगिनी आहेत. त्यांनी ठरवलं तर अंधश्रद्धेचं काम म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत ते अंधश्रद्धेचं कंबरड कधीच तोडतील. अशा पद्धतीच्या विस्तारित कार्यकारिणींची गरजच उरणार नाही. खरं कोण ठरवतं घरातलं? स्टेरिंग कोणाच्या हातात असतं? ते कोणाच्याही हातात असो, पण स्टेरिंगच्या मागे बळ कोणाचं असतं? स्टेरिंग कसं चालवावं हे कोण ठरवतं? भगिनी ठरवते. आणि म्हणून माझ्या वर्तुळातल्या न शिकलेल्या बायका, बिना कॉर्पोरेट बायका इतकं जर काम करू शकत होत्या तर मला फार काम करायचं नाहीये. तर काळ बदलतो आहे आणि बदलणाऱ्या काळाच्या सोबत माझ्या रिक्वायरमेंट्स, माझ्या गरजा या पण बदलत आहेत आणि त्या बदलत्या आहेत. त्याच्यामध्ये मला काय करता येईल याचा एक आपण अभ्यास करावा. आदरणीय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की लोक चळवळ व्हावी. जशी गांधींनी लोक चळवळ केली, या धर्तीवर पहिल्यांदा लढ्यामध्ये महिला पुढे आल्यात. फार मोठी क्रांती होती, साधी क्रांती नव्हती. ही क्रांती त्या माणसाने अध्यात्माच्या बळावर केली, संत परंपरेच्या माध्यमातून केली. अनेकदा आपण सत्यनारायणाच्या पोथीला रागावतो, नाव बुडली आणि पुन्हा काढा वगैरे म्हणतो. माझं असं म्हणणं की चातुर्वर्णिकांना एका व्यासपीठावर आणणारी पोथी आहे, तिचं स्वागत करूया. शूद्राच्या घरी प्रसाद झाला आणि ब्राह्मणांनी घेतला नाही तर देवानी फटका मारलाय हे सांगायला सत्यनारायण आपल्याला काय अडचण आहे? तिथलीच उदाहरणं घ्यायची, त्यांचीच उदाहरणं घ्यायची, त्यांचंच मत घ्यायचं, अर्थ आपला सांगायचा. याला काय अडचण आहे? तर अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण चालायला लागू त्यावेळेला मला असं वाटतं की एक सश्रद्ध परंपरा आपण जोपासू शकतो. आणि डॉक्टर दाभोळकरांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आपण पूर्ण करण्याच्या दिशेने आपापल्या शक्तीप्रमाणे, आपापल्या बळाप्रमाणे, आपापल्या मजदुराप्रमाणे काम करूया. मला खूप आनंद वाटला. मला आमचे आदरणीय डॉक्टर भैयासाहेबांनी सांगितलं की असं आमच्याकडे एक मोठा परिसंवाद आहे. हरिभक्तपरायण 2 लोक सत्पुरुष येत आहेत
आणि त्याचं अध्यक्षस्थान तुम्हाला भूषवायचं आहे तर मला खूप ताण पडला. पण माझ्याजवळ एक पुंजी होती की मी वारकरी संप्रदायात जन्माला आलेलो आहे. माझ्या न शिकलेल्या आईचे हरिपाठाचे सगळे अभंग पाठ होते. ती शाळेत गेलेली नव्हती. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद सर. ज्येष्ठ गांधी